नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता मला वाटतं 1 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला असेल किंवा नसेल. पण तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अल्पावधीतच जरांगे पाटील यांचं एक आंदोलन सुरू झालं होतं. आणि त्यावेळेला मराठीतल्या सगळ्या पुरोगामी पत्रकारांनी अंतरवली सराटी हे आपलं हेडक्वार्टर बनवलेलं होतं. रोज जरांगे पाटील काय तोंडाला येईल ते बडबडायचे आणि ते ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलं जात होतं. कदाचित त्यावेळेला मला वाटतं संजय राऊत तुरुंगात असल्यामुळे मराठी पत्रकारिता अक्षरशः भुके कंगाल होऊन गेली होती. त्यांना बेताल बोलणारा कोणीही संजय राऊत यांच्या अभावी मिळत नव्हता. अशा वेळेला जरांगे पाटील यांचा उद्भव झाला होता. अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणारे जरांगे पाटील यांच्या उपोषणात त्यांची तब्येत बघायला गेलेल्या किंवा त्यांना इस्पितळात दाखल करायला निघालेल्या पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्यानंतर दंगल उसळली आणि त्याचं भांडवल करून जरांगे पाटील हे बघता बघता अक्षरशः मराठ्यांचे सर्वोच्च नेते होऊन गेले. इथपर्यंत की स्ट्रॉंग मराठा म्हटले जाणारे शरद पवार सुद्धा या वयात आणि इतक्या व्याधीग्रस्त असताना सुद्धा अंतरवली सराटीला जाऊन पोहोचले. त्यांनी आपला एक शिलेदार राजेश टोपे यांना रसद म्हणून जरांगे पाटील यांच्या दिमतीला दिला होता. आपण त्या काळातली व्हिज्युअल अजूनही काढून बघू शकाल की ज्यामध्ये जरांगे पाटील शिवरायांचा पुतळा मागे लावून पुढे बसलेले, चादर गुंडाळलेले, रजई घेतलेले आणि त्यांच्या बाजूला राजेश टोपे हे अक्षरशः हनुमंतासारखे किंवा लक्ष्मणासारखे बाजूला बसलेले दिसतात. तर जरांगे पाटील हा मीडियाचा सेंटर झाला होता. जरांगे म्हणाले, जरांगे कडाडले, भडकले, जरांगे पाटलांनी तोफ डागली वगैरे वगैरे. अंतरवली सराटी हे एक प्रकारे केंद्र बनलं होतं. पण लक्ष देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतं आणि जरांगे पाटलांनी कुठलेही अपशब्द बोलू दे ते अगत्याने ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवले जात होते आणि जरांगे पाटलांची जीभ घसरली म्हणून सांगत अख्खा मराठी मीडिया त्या घसरगुंडीवरून पिकनिक करत असायचा. आठवतं तुम्हाला? जरांगे पाटील यांच्या बोलण्यातलं तथ्य काय होतं, कंटेंट काय होता? कंटेंट नसणं, बिनबुडाचं बोलणं, बेताल बोलणं, हीच म्हणावं तशी जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामधली गुणवत्ता होती. म्हणजे ते शब्द दाखवायचे आणि जीव घसरली म्हणायचं. तेव्हा एकूणच आपली क्रेडिबिलिटी हळूहळू करत अशातून मराठी मीडियाने घालवलेली आहे. पण अलीकडे गंमत अशी झाली, नंतर आता मुंबईत चाललो आणि आता घेतल्याशिवाय येणारच नाही, आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही म्हणून जरांगे पाटील ऐन गणेशोत्सवात मुंबईला पोहोचले होते आणि 6 दिवसात अक्षरशः गाशा गुंडाळून पळाले. कारण हायकोर्टाचा दट्ट्या बसल्यावर या महान मराठा योद्ध्याची पळता भुई थोडी झाली. ज्या दिवशी कोर्टाने फतवा काढला की मुंबईमध्ये काही गडबड झालेली चालणार नाही, हे हायकोर्टात गेलेल्या वकिलांकडून, अगदी जरांगे पाटलांच्या वकिलाकडून खबर मिळतात. जरांगे पाटील त्या दिवशीचे रात्रीचे 12 वाजण्याच्या आत मुंबईच्या हद्दीतून बाहेर पडले होते. आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला मराठी पत्रकारांमधल्या काही महिलांनी सुद्धा जरांगे पाटलांचे मराठा योद्धे महिला पत्रकारांची छेड काढतायत यावर चर्चा झालेली आहे, ती दाबली पण गेलेली आहे. ही सगळी आठवण मी एवढ्यासाठी करून देतोय की जरांगे पाटील जे गेले त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, मराठ्यांना काही मिळालेलं नाही. त्यानंतरच्या झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये जरांगे पाटील यांना काहीही साध्य करता आलं नाही आणि मराठा समाज जरांगे पाटलांच्या बरोबर कसा नाही हेच
मध्यंतरीच्या सगळ्या निवडणुकांमधून सिद्ध झालं. नगरपालिकांच्या निवडणुका असोत, नगर परिषदांच्या निवडणुका असोत, महापालिकांच्या निवडणुका असोत, जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका असोत, त्यामध्ये जरांगे पाटलांच्या मराठा समाजाने सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला ज्याचे नेते बामण देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या बाजूने कौल दिला. याचा अर्थच जरांगे पाटील हा मराठा बहुसंख्य मराठ्यांचा नेता नाही, ते त्याला मराठा नेता मानत नाहीत. हेच मराठा मतदाराने आपल्या मतदानातून दाखवून दिलं. विधानसभेपासून नगरपालिका महापालिकेपर्यंत, जिल्हा परिषदेपर्यंत आणि कुठपर्यंत ज्या जालना जिल्ह्यामध्ये अंतरवली सराटी येते तिथल्या कुठची ती नगरपालिका त्यांच्या जवळ आहे, तिथे सुद्धा चक्क ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आला. मला वाटतं तो तालुका ते शहर आठवत नाहीये, पण अंतरवली सराटी ज्या तालुक्यामध्ये येते त्या तालुक्याचं जे नगरपालिका आहे तिथे चक्क ब्राह्मण लोकांनी निवडून दिला. इतका मराठा मतदाराचा प्रचंड विश्वास जरांगे पाटलांवर आहे. पण तो जरांगे पाटील मराठी माध्यमांना इतका लाडका होता की त्यांनी काहीही बरळावं, त्यांनी कुठेही घसरावं. पण एकदा जरांगे पाटील यांची हवा गेल्या 4-6 महिन्यात गेली आहे, त्यानंतर मराठी पत्रकारांची, मराठी मीडियाची अक्षरशः उपासमार झालेली आहे. त्यांना दुसरा कोणी बेताल बोलणारा सापडेनासा झालेला आहे. आणि आजकाल संजय राऊत यांच्या बेताल बोलण्यामध्ये काही प्रमाणात थोडीफार शिस्त येताना दिसते. आणि त्यामुळे खुळचट बोलणारा कोणतरी पाहिजे, बेताल बोलणारा, बेछूट बोलणारा, याच्या शोधात मराठी पत्रकार होते. आणि त्यांना अचानक मराठवाड्याच्या बाहेरची अंतरवली सराटी सापडली, मराठवाड्याच्या बाहेरचा जरांगे पाटील सापडला. आणि आता हळूहळू करत या नव्या अंतरवली सराटी आणि नव्या जरांगे पाटला भोवती मराठी मीडिया हा कन्सोलिडेट होताना दिसतोय, एकजूट होताना दिसतोय. या नव्या जरांगे पाटलाचं नाव रोहित दादा पवार पाटील आहे आणि नव्या अंतरवली सराटीचं नाव बारामती आहे. जी बारामती शरद पवारांनी आपल्या 6 दशकाच्या राजकारणात आणि नेतृत्वातून जगाच्या पाठीवर, जगाच्या नकाशावर एक महत्वाचा बिंदू म्हणून, महत्वाचं केंद्र म्हणून नावारूपाला आणली. तिची अंतरवली सराटी करण्याचं व्रत किंवा नवस किंवा निर्धार रोहित पवारांनी केलेला दिसतो. अन्यथा इतकं बेताल कोणी बोलणार नाही. अजितदादांना न्याय देण्यासाठी जणू काही मी एकटाच उभा आहे. अजितदादांची 2 मुलं यांनी आपल्या पित्याला, मृत पित्याला वाऱ्यावर सोडलाय. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपल्या पतीच्या न्यायासाठी काहीही केलं नाही. हा सगळी धडपड मी एकटाच करतोय. अजितदादांच्या पुण्याईचा वारसा माझ्याकडे आहे हे दाखवण्यासाठी ज्या प्रकारची केविलवाणी धडपड रोहित पवार करतायत, आणि त्यामुळे जसा त्यांचा रोजच्या रोज धीर सुटत चाललेला आहे की आपण एवढा आटापिटा करतोय त्यातून काही निष्पन्न होत नाही, तमाशा होतो. जसा जरांगे पाटील निव्वळ तमाशा करत होते, आठवतं तुम्हाला? एक दिवस असा आला की त्या जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीमध्ये 4-5 दिवस उपोषण झाल्यानंतर अचानक एका रात्री ते उठले आणि आत्ताच्या आत्ता मी चाललो सागर बंगल्यावर. सागर बंगला म्हणजे काय? तेव्हाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान मुंबईला सागर या बंगल्यावर होतं. त्या बंगल्यावर आता जातो. हा बामण मला गोळ्या घालून मारायला टपलेला आहे, माझ्या जीवावर उठलेला आहे, तर मी निधड्या छातीचा मराठा आहे. मी आता सागर बंगल्यावर जातो, तू राहशील किंवा मी राहीन, तू मला काय त्या गोळ्या घाल, तुला हिंमत असेल तर, असं म्हणून तडकाफडकी त्या उपोषणाच्या मंचावरून जरांगे पाटील उठले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. 5-7 किलोमीटर वरच्या एका गावात रात्री त्यांचा मुक्काम पडला.
त्यांच्या बरोबरचा जो लबाजमा होता त्याला त्या गावातल्या लोकांनी खाऊ पिऊ घालून झोपवलं आणि सकाळचा सूर्य उगवण्यापूर्वी जरांगे पाटील त्या अलीकडच्या गावातून निसटले आणि परत अंतरवली सराटीला येऊन पोहोचले. सागर बंगल्यावर गेले नाहीत. सागर बंगला दूरची गोष्ट, मराठवाडा ओलांडून मुंबईच्या दिशेने सुद्धा जरांगे पाटील गेले नाहीत. हा जो आवडणं, आवेश दाखवणं, नाटक करणं, हा प्रकार जो जरांगे पाटलांनी दीर्घकाळ चालवला होता, तो मी पहिल्यापासून सांगितलं होतं. हा निळ्या आभाळातला निळा कोल्हा आहे. फक्त दाखवणारे आवेश आणतो, नाटक करतो, पुढे काही नाही. आणि तेच खरं ठरलं. अजूनही मराठा आरक्षणावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. नेमकं तसं नाटक, पण त्या नाटकातली मजा संपलेली होती. जरांगे पाटील अजूनही बोलत असतात, पण मराठी मीडिया ते दाखवत नाही. कारण जरांगे पाटलांच्या मुळे सगळ्या मराठी मीडियाची हळूहळू करत सगळीच्या सगळी TRP रसा तळाला गेलेली आहे. जरांगे पाटील दाखवलं तर कदाचित 2-4 हजारांनी, 5-25 हजारांनी आपली TRP खाली येईल, याची चिंता आज सगळ्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना सतावते. वृत्तपत्रांना उरला सुरला खप जाईल वाटतं. वाहिन्यांना आपल्याकडे उरले सुरले श्रोते प्रेक्षक आहेत, तेथून हातातून निसटतील म्हणून कोणीही जरांगे पाटील दिसले की कॅमेऱ्याचं तोंड उलट फिरवतो. जरांगे पाटील आपल्या फ्रेम मध्ये येऊ नयेत याची चिंता, याची काळजी सगळे वाहिन्यांचे कॅमेरामन घ्यायला लागलेले आहेत. म्हणून जरांगे पाटील आजकाल कुठल्याही ब्रेकिंग न्यूज मध्ये दिसत नाहीत. साध्या 30 मिनिटात 300 बातम्या, अशा धावत्या बातम्यांमध्ये सुद्धा जरांगे पाटील दिसत नाही. कारण त्या जरांगे पाटलांमधलं थ्रिल संपलेलं आहे, नाविन्य संपलेलं आहे. जरांगे पाटील हा वाहिन्या बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणा विषय झालेला आहे. संजय राऊतांची तीच गोष्ट आहे. आणि अशा वेळेला पत्रकारांना झिंक चढेल असं काहीतरी नवं प्रकरण घेऊन आवेशपूर्ण बोलणारा माणूस पाहिजे. म्हणून हा नवा जरांगे पाटील उदयाला आलेला आहे, ज्याचं नाव आहे रोहित पवार. आपल्याविषयी बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाहीये. आपल्याकडे बोलण्यासारखं काही नाही. तुम्हाला आठवतं विधानसभा निवडणुका संपल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा अजितदादा समोर दिसले तेव्हा रोहित पवार आपल्या काकाच्या पाया पडले होते. आणि एका ठिकाणी एका मंचावर कुठच्या तरी बोलताना दादा गावकीमध्ये भावकी विसरले वगैरे असलं पांडित्य या डुप्लिकेट जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं होतं रोहित पाटलांनी. तेव्हा तिथल्या तिथे त्याच मंचावर अजितदादांनी थप्पडलं होतं, मी जामखेडला फिरकलो नाही म्हणून पोस्टल मतावर कसाबसा निसटलास. थोडक्यात अजितदादांनी रोहित पवारांना तिथल्या तिथे बजावलं की मी तुझ्या विरुद्ध प्रचार करायला आलो नाही म्हणून तुझी आमदारकी वाचलीये. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 ऐवजी 9 आमदार आले असते. कारण अजितदादा जर गेले असते तर रोहित पवारांचा हमखास पराभव झाला असता. तेव्हा ती गोष्ट अजितदादांनी तोंडावर त्याच मंचावर रोहित पवारांना सुनावली होती, ज्यांना आज आपल्या काकाच्या प्रेमाचा पुळका आलेला आहे. एवढं अजितदादाविषयी प्रेम आणि आस्था होती. तर तेव्हाच अजितदादांच्या सोबत त्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार का गेले नव्हते? तेव्हा आजोबा बरोबर राहणं हे सुद्धा ढोंग होतं. आणि आता अजितदादांचा मृत्यूनंतर त्यांचा रोहित दादाला आलेला पुळका सुद्धा तितकाच ढोंगी आहे. काल परवा कुठच्या तरी बारामतीत काय कुठे बघितलं, एकच दादा रोहित दादा अशी घोषणा दिल्यानंतर त्याला धापलं राहिली. हे छोप, वाटेल ते बोलायचं नाही, एकच दादा अजित दादा. अरे खुद्द अजित दादांना सुद्धा असल्या घोषणा आवडत नव्हत्या. 2 मे 2023 ज्या वेळेला शरद पवारांनी आपल्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि गदारोळ झाला होता, त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर जी गर्दी होती
तिथेही अजितदादा आणि सुप्रियाताई माईकवर काहीतरी समोरच्या जमावाला सांगत होत्या. अशा वेळेला अशीच घोषणा कोणीतरी दिली होतं, अजितदादा, एकच दादा, अजितदादा. किंवा अजितदादा ह्याकडे घापरे, दादा पादा, असं अजितदादा म्हणाले आणि सुप्रियाताईंनी अजितदादांच्या खांद्यावर डोकं आपटून हसून दाखवलं होतं. तेव्हा एकच दादा, अजितदादा हे अजितदादांना सुद्धा आवडणारं नव्हतं. त्या रोहित दादांनी आता एकच दादा, अजितदादा ही घोषणा देण्यात काही तथ्य नाही. एकच दादा, अजितदादा असता तर दादा म्हणजे आजोबा बरोबर तुम्ही गेला नसतात, अजितदादा बरोबर आला असता. पण सध्या रोहित पवारांना प्रसिद्धीची नशा चढलेली आहे, झिंग चढलेली आहे. रोजच्या रोज कॅमेऱ्याच्या चौकटीत कसं राहायचंय आणि त्यासाठी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये घुसायचं, कसलाही FIR दाखल करून या म्हणून तमाशा करायचा. अगदी कॅमेरे लावलेले असताना पोलिसांना अगदी दमदाटी करायची. ही संस्कृती आहे? ही पवार खानदानाची संस्कृती आहे का? प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या नियमाबाहेर जाऊन काम करायला सक्ती करणं आणि तो करत नसेल तर त्याला दमदाटी करणं, ही संस्कृती आहे पवार परिवाराची. पण कॅमेऱ्यात असं आवडतं लोकांना. अरे वा, तो एक अमिताभ होता, तो एक धर्मेंद्र होता किंवा तो एक विनोद खन्ना होता. तो पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना दम देत होता. तसा आपला रोहित दादा, एकच दादा, रोहित दादा आणि भरपूर पादा. रोहित दादा भरपूर पादा, काही होणार नाही. तुमचा जरांगे पाटील होणार आहे, अजितदादा तो होणं अशक्य आहे. किंवा पुळका आल्याचं किंवा नाटकं करण्याची कितीही प्रयत्न करा, निष्पन्न काही होणार नाहीये. आणि मीडियाचंही लक्षात घ्या, जोपर्यंत असं नाट्यमय काहीतरी असतं तेवढा वेळ दाखवतात आणि TRP घसरायला लागली की तुमच्याकडे ढुंकून बघत नाहीत. मीडियावाले जे आज तुम्हाला हरभऱ्याच्या किंवा मोहरीच्या झाडावर चढवतायत ना, ते एकदा TRP तुमच्यामुळे मिळत नाही दिसलं की तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही. रोहित दादा समोरून येताना दिसला की कॅमेरा उलटा फिरवतील. जसा आजकाल जरांगे पाटील हा टीव्हीच्या पडद्यावरून गायब आहे, तसंच रोहित दादा तुम्ही सुद्धा बघता बघता काही दिवसामध्ये, काही आठवडे पण नाही, काही दिवसामध्ये टीव्हीच्या पडद्यावरून गायब व्हाल. कारण तुम्हाला कसली चौकशी पाहिजे? अहो, हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये. की अर्णब काहीतरी बोलला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 212 FIR दाखल झाले. गंमतच आहे. नारायण राणे काहीतरी बोलले, डझनभर FIR दाखल झाले. नाशिक, मुंबई, आणखीन कुठे पुणे, आणखी कुठे नागपूर, फटाफट FIR दाखल झाले. लाडक्या बहिणीचे अर्ज भरावेत तसं FIR दाखल करणं हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना होणं शक्य नाही. आणि लक्षात ठेवा, प्रशांत किशोरचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर 12 दिवस 15 दिवस उलटले तरी FIR दाखल झाला नव्हता. तो FIR दाखल करण्यासाठी सुशांत सिंग राजपूत, प्रशांत किशोर नाही, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर 0 FIR हा पाटण्यात रजिस्टर झाला होता, महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही. आज जे तुम्हाला घाई झाली, हे द्या ते द्या, त्याचं CCTV फुटेज द्या, ह्याचा पुरावा द्या, त्याची माहिती द्या, त्याचा रिपोर्ट द्या, तेव्हा कुठची गुळणी घेऊन बसले होते रोहित पवार. तर तात्पुरतं तुम्ही जे हातपाय आपटून भर चौकामध्ये एखाद्या मोठ्या घरचं वयाने वाढलेलं पोर हातपाय आपटताना चौकामध्ये दिसलं तर अनेक कॅमेरे ऑन होतात, पण त्यामुळे सिद्ध काहीही होत नाही. ज्या प्रकारे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, पुणे CID, बारामती पोलीस स्टेशन या सगळ्यांची दारं ठोठावल्यानंतर तुम्ही राज ठाकरेंकडे आत्ता आलात शेवटी, त्यावरून कळतं तुमचा दावा किती पोकळ आणि बोगस आहे, बिनबुडाचा आहे.
रोहित पवार लवकरच इतिहासामध्ये दुसऱ्या पिढीचा जरांगे पाटील अशी तुमची नोंद होईल, एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.